गुलाबबाबा, काटेलवाला गुलाबबाबा म्हणजे ओळखच सांगायची झाली. त्याचं 3 प्रांतामध्ये प्रचंड प्रस्थ होतं. हवेमध्ये हात फिरवायचा, गुलाबाचं फूल निर्माण करायचा, खडीसाखर निर्माण करायचा. त्याच्या गाडीचं डिझेल संपलं तर तो कधी पेट्रोल पंपावर जात नाही. पाणी आणायला सांगतो विहिरीचं, त्याला बोट लावलं की त्याचं पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं, त्याची गाडी ढुरढुर चालायला लागते. हे सगळे चमत्कार शंकरराव चव्हाणांनी सांगितलेले चमत्कार आहेत. शंकरराव चव्हाणांचा बाबा, आपले पंतप्रधान राहिलेले नरसिंहरावांचा बाबा, असा मोठा हा गुलाबबाबा. तर हा गुलाबबाबा, त्याच्याबद्दल मला जी माहिती मिळाली ती मी सांगायला सुरुवात केली. माझ्या प्रत्येक भाषणामधनं मी बोलायचो, मी भाषणं देत होतो. त्याच्या एका मोठ्या सभेमध्ये, ज्यामध्ये ते एक त्याला सत्संग मेळावा म्हणतात, 1 लाख 1.5 लाख लोक त्यांच्यासमोर त्यांनी जाहीर केलं की श्याम मानवाचे हातपाय तोडा, जिभा छाटा, त्याला जिवे मारून टाका, असं जाहीररित्या तो बोलला. मग आम्ही काय करणार, पोलीस केस करण्यापेक्षा आम्ही मस्त आजूबाजूला 10 व्याख्यानं आयोजित केली. त्याचं 10व्या व्याख्यानाचा फक्त रिपोर्टिंग मी देतो तुम्हाला. 10व्या व्याख्यानाच्या वेळेस इतकं वातावरण तंग झालेलं होतं की आम्ही आयोजन केलेलं जे व्याख्यान होतं, त्या व्याख्यानाकरता जे अध्यक्ष होते, पाहुणे होते, ते सगळे पळून गेले. लाऊडस्पीकर तोडून टाकलेला होता. लाऊडस्पीकरवाल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तहसीलदार मला नोटीस देतो आहे, कारण छोटं गाव होतं, अंजनगाव सुरजी. तहसीलदार मला नोटीस देतो आहे, तुम्हाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे, तुम्हाला व्याख्यान घेता येणार नाही. त्यावेळेस अमरावतीचे ॲडिशनल, त्यावेळेस अमरावती कमिशनरेट नव्हतं, SP होतं, आणि तिथला ॲडिशनल SP माझा मित्र होता. आम्ही दोघंही जणं लॉला डिबेट पार्टनर होतो. मी लॉ करत असताना, तो लॉ करत असताना. तर त्याच्याकडे ती जबाबदारी होती. तो सारखा मला फोन करत होता की आज तू व्याख्यान देऊ नको, कारण आमच्या पोलिसांचा रिपोर्ट असा आहे की किमान 2000 लोकांनी शपथ दिली आहे गुलाबबाबांनी त्यांना, तुला जिवे मारण्याची. आम्ही पोलीस पाठवलं, पण आमच्याजवळ 400 पोलीस आहे, अख्ख्या जिल्ह्यातलं आणि आजूबाजूचं पोलीस मिळून 400 पोलीस आम्ही पाठवले. त्यांच्या बंदुकीच्या नळ्या, 2 गोळ्या, त्या किती सुटतील आम्हालाच माहिती नाही, कारण आम्ही सोडतच नाही, कधी वापरूनच पाहत नाही, त्यामुळे आम्हाला खात्री नाही. आणि इतक्या खवळलेल्या मॉबमध्ये आमचा अंदाज असा आहे की आज 30-40 हजार जरी लोक व्याख्यानाला येतील, त्यामध्ये 2 लाख लोकांनी शपथ घेतलेली आहे हे आम्हाला माहीत आहे, पोलिसांना. त्याशिवाय इतर किती लोक असतील सांगता येत नाही. त्यामुळे मग तो खूप मला समजूत काढत होता, तू भी डिबेटर है, मैं भी डिबेटर हूँ, मैं जानता हूँ तू बहुत अच्छा वक्ता है, लेकिन आज का व्याख्यान रद्द कर. शेवटी मी त्याला सांगितलं की बाबा, माझ्यापुढे 2च पर्याय आहेत. मी व्याख्यान बंद करणं, आज व्याख्यानाला न जाणं, याचा अर्थ मी आत्महत्या करणं, सरळ आत्महत्या करून मोकळं होणं. नाही तर व्याख्यानाला जाणं, त्या ठिकाणी व्याख्यान देणं, जे होईल ते पाहिलं जाईल, पाहणं. त्यामुळं मी दुसरा पर्याय निवडणार आहे. पहिला पर्याय मी निवडू शकत नाही, तुला माझी मनोवृत्ती माहीत आहे. त्यामुळे मी दुसरा पर्याय निवडणार आहे. तू गुंडों को संभाल, भक्तों को मैं संभालता. 30,000 लोक होते, 400 पोलीस घाबरलेल्या अवस्थेत होतं की पब्लिक खवळली तर आपण काय करणार. बरं, हा माणूस तर बोलणारच गुलाबबाबांबद्दल, गुलाबबाबांचे सगळे लफडे तर सांगणारच, हा काही थांबणार नाही. माझा हा मित्र वायरलेसवरनं सगळं ऐकत होता अमरावतीमध्ये बसून. तो नाही, पुढे मला जे रिपोर्टिंग सांगितलं ते असं की माझी बायको सारखी येऊन, खाव, डायबिटीस आहे, वक्तपर खाव, आणि मी टेन्शनमध्ये सारखा. तुझं 10-15 मिनटाचं पहिलं भाषण ऐकलं आणि म्हटलं लाव खाने को, अब हो गया, जीत लिया उसने सभा. 3 तास पिन ड्रॉप सायलेन्समध्ये सगळे गुलाबबाबांचे भक्त शांतपणे ऐकत होते. हा जो लाऊडस्पीकरवाला पोरगा होता, ज्याचा पहिले लाऊडस्पीकर फोडून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातला काही भाग त्यांनी वाचवला होता, तो त्यांनी त्याच्या आधी त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणे, मानवसाहेब, म्हणे, तुम्ही माझा लाऊडस्पीकर जर तोडून फोडून टाकला तर भरून द्याल का. म्हटल्यावर माझ्याकडे पैसे तर नाही आहे, तुला तर माहिती आहे मी भिकारी माणूस आहे, गावोगाव हिंडतो, पण म्हटलं लोकांकडनं पैसे मागून मी तुझे पैसे भरून दे, बस तुम्ही म्हटलं ना द्यांना भरून, मग झालं, मी थांबतो. आणि आम्हाला माहीत पण नाही, कोणालाच भान नव्हतं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे. त्यावेळेस रेकॉर्डिंग सिस्टीम इतक्या सोप्या पण नव्हत्या. ही साधारणतः 86-87ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस त्या पोराने ते रेकॉर्ड केलं. त्याच्यामध्ये एक सिस्टीम होती त्याच्याजवळ रेकॉर्ड करण्याची, आणि ती कॅसेट त्यांनी 75,000 ते लाखाच्या विकल्या, असं त्याचं म्हणणं आहे. इतक्या त्या कॅसेट खपल्या, लोकांनी नेल्या, गावोगाव नेल्या, पाणठेलेवाल्यांवर वाजत राहिल्या, आणि गुलाबबाबा कायमचा संपला. असे प्रसंग खूप आलेत, पण हा जो प्रसंग आहे की पोलीस पण विरोध करत आहेत, सगळे पण विरोध करत आहेत. कदाचित तो माझा दोस्त नसता, मी त्याला म्हटलं तुला तर 2 पर्याय आहेत, मला जेलमध्ये टाक, मुद्दा संपला. लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन आहे असं समजून तू मला जेलमध्ये टाकू शकतो. तो म्हणाला, वो करना रहता तो हम काय को इतनी मेहनत करते, 400 पोलीस क्यों भेजते.
वो नहीं करना इसलिए तो प्रॉब्लेम आहे ना, तू खुद होकर रुक जा, असा त्याचा आग्रह होता. तर असे प्रसंग माझ्या जीवनात खूप आलेले आहेत. हा अपवाद नाही आहे, पण हा विशेष आहे, एवढंच.